संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे, अर्थमंत्री सुप्रियाताई, राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडत आहेत. म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं मानायला हरकत नाही. आहेत का म्हणणार नाही, पण का असू नये असा माझा प्रश्न. अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जाते, पण शेवट जर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अपेक्षेने पाहत होतो. कधीतरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व करतील, पण अंतर्गत राजकारणामुळे या देशातल्या इतर काही बाबींमुळे शरद पवारांसारखा आमदार नेता अभ्यासू नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांना पसंती देतील. का देणार नाही? साहेब एक उमदा चेहरा आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे. भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे, एकत्र घेऊन जाणारे या देशाला आज अशा प्रकारच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं तर त्यात चुकीचं नाही. अर्थात मी हे माझं मत सांगतो. जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन निकालला तेव्हा इंडिया आघाडीची नेते एकत्र बसतील आणि आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही ना, दिसापिटा चेहरा. संजय राऊत असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेजी यांना या देशाचं पंतप्रधानपद का मिळू नये, त्यांना पंतप्रधानपद मिळावं याकरता आम्ही इंडिया आघाडीमध्ये बसणार, तिथे चर्चा करणार. चांगली गोष्ट आहे. ते असं सुद्धा म्हणत आहेत की आदरणीय उद्धव ठाकरेजी जर पंतप्रधान बनत असतील तर शरद पवारजी सुद्धा त्यांना साथ देतील. महाराष्ट्राचा पंतप्रधान का असू नये, अतिशय चांगल्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. परंतु चापलुसी करण्याची सुद्धा एक हद्द असली पाहिजे आणि ही हद्द सध्या ओसाड गावाची पाटलिकी मिरवणाऱ्या उद्धव ठाकरेजी आणि संजय राऊत यांनी ओलांडलेली आहे. तेव्हा कृपया तुमच्या हद्दीमध्येच राहून आपण बोलावं तर ते जास्त चांगलं.